फर्ग्युसन रस्त्यावरील L3 लिक्विड लीजर लाउंज हॉटेलमधील ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ बाहेर आला आणि त्यानंतर संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली। पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात सापडले की काय अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली। नमस्कार, मी माधवी जाबरस आणि आपण पाहत आहात राजगड न्यूज। फर्ग्युसन रस्त्यावरील L3 लिक्विड लीजर लाउंज हॉटेलमधील ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ बाहेर आला। त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या व्हिडिओत पुणे अहमदनगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलच्या स्वच्छतागृहात दोन तरुणी ड्रग्ज सदृश वस्तूचे सेवन करताना दिसत आहेत। हा व्हिडिओ या मॉलमध्ये असणाऱ्या नामांकित पब मधील असल्याचा दावा केला जातोय। रविवारी FC रोडवरील या पबच्या स्वच्छतागृहात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करीत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। त्या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा पब सील करण्याचे आदेश दिले होते। झिरो टॉलरन्सवर हे प्रकरण गांभीर्याने हाताळले जाईल असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले होते। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते। आता ही तरुणी बाथरूम मध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पुणे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। FC रोडवरील व्हिडिओमुळे आणि तरुणींच्या या व्हिडिओमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। FC रोडवरील पब मधील व्हिडिओमध्ये दिसणारी वेळ मध्यरात्री 1:30 नंतरची असल्यामुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटेपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येत आहे। कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणी नगरसह शहरातील विविध भागातील पबवर कारवाईचा बडगा उगारला। फर्ग्युसन रोडवरील द लिक्विड लीजर लाउंज L3 हा पब पहाटे 5 पर्यंत सुरू होता। यावेळी स्वच्छतागृहात काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा दावा केला जात आहे। त्या ठिकाणी ड्रग्जचे सेवन केले गेले की नाही या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। पब मध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी। अल्पवयीन मुलांना पब मध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये। रात्री 1:30 वाजेनंतर पब सुरू ठेवू नयेत। नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल अशा सूचना पब चालकांना देण्यात आल्या होत्या। त्यानंतरही या आदेश आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या व्हिडिओमध्ये असलेल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे। अशाच नवनवीन न्यूज पाहण्यासाठी आमच्या राजगड न्यूज या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तसेच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।